श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो आपण प्रथम सोपान अभ्यासत आहोत, सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 314. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या विरहाने तप्त असलेल्या या सर्व अयोध्यावासियांना प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने कशी शीतलता प्राप्त झाली आणि त्यातूनच तुम्हा आम्हा प्रत्येकासाठी गोस्वामीजींची ही चौपाई केवढा मोठा संदेश देते की जीवनात जरी सर्व संपदा असली, सर्व प्रकारच्या सुखसोयी असल्या, अगदी आपण गादा गिरद्यांवर जरी लोळत असला, तरी देखील या लौकिक सुखामध्ये जर प्रभू रामचंद्रांचं विस्मरण असेल तर आपण एक प्रकारे या दुस्सह अग्नीमध्येच होरपळत आहात. कदाचित आज त्याची जाणीव आपल्याला नसेल, कारण मनाची तेवढी संवेदनशीलता, जीवनाचं ध्येय अजूनही निश्चित झालेलं नाही. परंतु त्यासाठी संतांच्या जीवनामध्ये आपण पाहावं की संत लौकिक दृष्टीने खरं तर अनंत प्रकारच्या दुःखांना सामोरे जात असतानाही समाधानाचं शास्त्र कशा पद्धतीने जगू शकले, याचं एकच कारण होतं की संतांनी आपली सर्व तळमळ, आपली सर्व उत्कटता ही या रामाच्या प्राप्तीसाठी म्हणून वापरलेली आहे. अशा माझ्या श्री महाराजांनी भगवंताला अगदी काकुळतीने हाक मारली. त्या अभंगाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये देखील रामाशिवाय जे काही म्हणून आपण प्राप्त करूत ते आमच्या जीवनातल्या त्रितापांनाच एक प्रकारे आहुती देणारं अशा प्रकारच्या या दृश्य जगातल्या गोष्टींमध्ये घडू शकतं. अशा या प्रभू रामचंद्रांचं दर्शन सर्व अयोध्यावासी जनकपूरच्या लोकांना झालेलं आहे. दशरथांच्या समवेत हे चारीही पुत्र म्हणजे जीवनामध्ये निष्काम भक्ती करणाऱ्या एका जीवाच्या जवळ उभे असलेले हे 4 पुरुषार्थ आहेत. अशी एक विलक्षण उपमा जी स्वामी प्रज्ञानानंदांनी दिली, त्याच्या आधाराने गोस्वामीजींची चौपाई आपण अभ्यासत असतानाच त्यापुढं ज्या या वरातीचं मांगल्य हे सर्व जनकपूरवासी अनुभवत होते, त्या सगळ्यांनी एकच आपल्या मनामध्ये निश्चय केला की रामुसीय शोभा अवधी, सुकृत अवधी दो राज, जहतह पुरजन कहही अस, मिली नर नारी समाज. अशा या वरातीचं मांगल्य आपल्याला कशामुळे हृदयात जाणवत आहे, तर हे प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या या विवाहाचं हे मूळ, हेच या सर्व प्रसन्नतेचं कारण आहे. अशी जी प्रशंसा जनकवासी करत आहेत, त्याचाच पुढील भाग गोस्वामीजी आम्हाला या चौपायांमधून सांगू लागतात. जनक सुकृत मूर्ती बैदेही, दशरथ सुकृत रामू धरे देही, इन सम काहुन शिव राधे, काहुन इन समान फल लाधे, इन सम को न भयउ जग माही, है नहीं कतहु होने नाही, हम सब सकल सुकृत कैरासी, भय जग जनमी जनकपुर बासी, जिन्ह जानकी राम छवि देखी, को सुकृति हम सरीस विशेषी, पुनि देख बर घुबीर बिहाहू, लेब भली विधि लोचन लाहू, कहहि परस्पर
कोकिल बयनी एही बियाह बड़ला भूसुनयनी, बड़े भाग विधि बात बनाई, नयन तिथि हो यही दो भाई। बार ही बार स्नेह बस जनक बोलाऊ बसीय, लेन आई यही बंधु दो कोटि काम कमनीय, सियावर रामचंद्र प्रिय हो। सर्व जनकवासी या वरातीच्या स्वागतामुळे जे मांगल्य आपल्या हृदयामध्ये अनुभवत आहेत, जी प्रसन्नता या संपूर्ण मिथिलेमध्ये भरून उरलेली आहे, त्या ब्रह्मानंदामध्ये मग्न झालेले आहेत. प्रत्येकाची अंतःकरणातून एकच प्रार्थना चालू आहे की बडहु दिवस निसी विधी सन कहे. दिवस आणि रात्र हे दोन्हीही मोठे होऊ द्यात. केवळ दिवसच मोठा नाही, या रात्रीचा देखील अवधी या जनकवासियांनी मोठा करून मागितलेला आहे, जेणेकरून या प्रभू रामचंद्रांचं आणि या समस्त अयोध्यावासियांचं वास्तव्य या जनकपूरमध्ये अधिक काळ आलेल्या दिवसांमध्ये घडू शकेल. अशा या जनकवासियांच्या अंतःकरणाची भावना गोस्वामीजी आम्हाला या चौपायांमधून सांगताना या सर्व प्रसन्नतेचं, या सर्व मांगल्याचं मूळ कारण काय आहे हे या जनकवासियांच्याच अंतःकरणातून समजून घेतात. जनक सुकृत मूर्ती बै देही, दशरथ सुकृत राम धरे देही. जनकजींच्या अनंत सुकृताची ही पुण्यमूर्ती जानकीजी आहेत आणि त्याचबरोबर दशरथजींचं देखील सुकृत फळलेलं आहे आणि त्यामुळंच त्यांच्या दारात देखील प्रभू रामचंद्र देह धारण करून आलेले आहेत. या दोन्हीही राजांसारखी शंकराची उपासना कोणीही केली नाही आणि याचं फळ आम्हाला देखील प्राप्त होतंय. यावरूनच आपण समजावं की महादेवाने या दोन राजांना जे दिलेलं फळ आहे त्याची आपण कशा अर्थाने मोजदाद करू शकू. आपल्या राजाच्या विषयी असलेलं हे ममत्व आणि त्याचबरोबर राजा दशरथाचं आगमन झाल्यानंतर त्याने थोडाफार जो व्यवहार या सर्व दिलेल्या भेट वस्तूंना पुन्हा याचकांमध्ये वाटून आपल्या या असलेल्या निर्मळ भावनेचं प्रगटीकरण केलेलं आहे. त्यामुळं जनकवासियांच्या हृदयामध्ये राजा दशरथाने देखील अल्पावधीत घर केलं आणि या दोघांनाही असलेल्या या सुकृताचं फळ त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या सीताजी आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांच्या रूपाने मिळालेला आहे. आणि यासाठी त्यांनी केलेली महादेवाची उपासना हे त्याचं खरं कारण आहे. असा एक विचार प्रवाह या जनकवासियांच्या अंतःकरणात उदयाला येत होता. सज्जनो, जीवनामध्ये आज आम्ही जो काही परमार्थ करत आहोत ना, जे काही म्हणून आमच्यावरती या भगवंताने कृपा आशीर्वाद प्रदान केलेला आहे, या सगळ्यांमध्ये आमची ही वाटचाल केवळ या एकाच जन्माची नाही. मी आपणास हे उदाहरण सांगितलेलंच आहे की जेव्हा ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांच्या जवळ आले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटायचं की आपण इतके वर्ष महाराजांच्या जवळ असूनही आपण तेवढे त्यांच्या हृदयाच्या निकट जाऊ शकलो नाही जेवढं ब्रह्मानंद बुवांनी श्री महाराजांच्या हृदयामध्ये स्थान मिळवलंय. याचं नेमकं काय कारण असेल? तर महाराज एके ठिकाणी म्हणाले की हे एका जन्माचं नाही बरं, अनंत जन्माच्या सुकृताची ही एक खूप मोठी परतफेड ब्रह्मानंदांना या आयुष्यामध्ये प्राप्त झाली की त्यांच्यावरती सद्गुरूने आपल्या कृपेचं छत्र धरलं. ब्रह्मानंदांना देखील श्री महाराजांनी आपल्यासारखं करून टाकलं. या अनंत जन्मांच्या सुकृताच्या आधाराने
आम्ही आमच्याच हृदयामध्ये असलेला एक वासनेचा घट्ट असा पातकरूपी डोंगर या साधनेच्या आधाराने जाळत आहोत. आणि या सर्व असलेल्या कर्मांचा परिपाकच जो आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घालतो, त्याचं एकमेव उत्तर आहे या सत्कर्मांची आमच्या जीवनामध्ये चाललेली जी या सद्गुरु कृपेच्या आधाराने आम्ही अनुभवत असलेली ही पुण्याची गणती. एक अभंग देखील आपल्याला माहीतच आहे की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं, सद्गुरूच्या विषयी आपल्या जीवनामध्ये एक विलक्षण भाव निर्माण होणं, सज्जनो, हा एक आमचा कर्मविकासाचा भाग आहे. आणि त्यासाठी आमच्या जीवनात गरज आहे ती म्हणजे सत्कार्यांची. मी जेव्हा आपल्याला समर्थ रामदासांचा श्लोक सांगतो की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, हा जो सत्कर्म शब्द आहे, या शब्दामध्ये खऱ्या अर्थाने परमार्थाची एक खूप मोठी फुटपट्टी सामावलेली आहे. आपण बघाल की अनेक लोक चॅरिटेबल ट्रस्ट काढतात, चॅरिटेबल इन्स्टिट्यूट काढतात, वेगवेगळ्या प्रकारचे समाजोपयोगी कार्य करत असतात. या सर्व कामांना आपण सत्कार्य या भूमिकेतूनच बघतो आणि बघायला पाहिजे देखील. परंतु इथं जो गोस्वामीजींनी सुकृत हा शब्द वापरलेला आहे, या शब्दामध्ये नेमकी काहीतरी एक वेगळी भूमिका गोस्वामीजींना अभिप्रेत आहे. या समाजामध्ये अशी अनंत लोक आहेत की जी वेगवेगळ्या पद्धतीने या समाजातल्या एक प्रकारे विवंचित असलेल्या लोकांवरती उपकार करत असतात आणि त्या आधारे त्यांचं हे सत्कार्य आपण समाज जीवनात बघतच असतो. परंतु महाराजांना एकदा एकाने विचारलं की महाराज, आपण एवढं लोकांसाठी करता, परंतु आपल्याला आमच्यासाठी केलेल्या या उपकारांची जाणीव देखील कशी राहत नाही हो? महाराज म्हणाले, अरे मी तुमच्यासाठी काही आता करत आहे, हाच माझा भाव मुळी गेलेला आहे. जेव्हा आपण एखाद्यावरती उपकार करतो तेव्हा तो आपल्यापेक्षा वेगळा असायला लागतो. इथं आता मी मुळी तुमचा झालेलो आहे, त्यामुळं मी जे काही करत आहे ते केवळ माझ्याच हातून माझ्यासाठीच केलेल्या कार्याची मी कशी बरं स्मृती ठेवू? सज्जनो, जोपर्यंत सत्कार्यामध्ये हा दयाभाव घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारची कर्म करत राहतो, तोपर्यंत हे सत्कार्य देखील आमच्या अहमभावाचंच एक कारण ठरू शकतं. मी याच्यासाठी एवढं केलं, मी त्याच्यासाठी तेवढं केलं. आपण देखील घरोघरी ऐकतोच की अरे तुझ्यासाठी आम्ही एवढं केलं, याचे चांगले पांग फेडत आहेस बाबा तू. म्हणजे आपण जी काही चांगली कार्य करतो याची परतफेड आम्हाला निश्चितपणे अपेक्षित असते आणि या परतफेडीच्या आधाराने ती सत्कार्यच कित्येकदा आमच्या जीवनामध्ये आमच्या पुढील जन्माचं कारण ठरतात. बघा, मग सुकृत म्हणजे नेमकं काय आहे? महाराजांच्याच शब्दात सांगायचं झालं तर आपण केलेलं दान, धर्म, उपकार हे एका हाताचं दुसऱ्या हाताला देखील कळू नये एवढ्या क्षणामध्ये आपल्याला त्याचं विस्मरण झालं पाहिजे आणि त्यामध्ये तेवढी विलक्षण सहजता देखील आली पाहिजे. आणि अशी सहजता, अशी विलक्षण असलेली आपल्या जीवनामध्ये या केलेल्या कार्याची विस्मृती, यासाठी तो आमचा सहज स्वभाव असायला हवा. बघा, जोपर्यंत आम्ही एक प्रकारे या सर्व गोष्टींचं अवडंबर करत आहोत, आपल्या स्वभावाच्या वेगळेपणाने जाऊन या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत, तोपर्यंत या सर्व गोष्टींची स्मृती आमच्या जीवनामध्ये कुठेतरी खोलवर रुतून बसलेली असते. या अशा सुकृतांचा आमच्या जीवनामध्ये भाग हा आमच्या सहज स्वभावाचा एक घटक झाला पाहिजे की ज्या पद्धतीने पाण्याचा गुणधर्म आहे स्निग्धता, पाण्याचा गुणधर्म आहे मृदुता, पाणी हा नेहमीच दुसऱ्याची तृष्णा दूर करतो, त्याला त्याच्याशिवाय दुसरा स्वभावच नाही, त्याप्रमाणे आता उरलो उपकारापुरता हा जो तुकाराम महाराजांचा सहज स्वभाव आहे,
त्या सहज स्वभावाच्या आधाराने जीवन आचरण, याचं नाव सुकृत आहे बघा. आणि मग अशा सुकृतासाठी काय केलं पाहिजे? महाराजांचंच वाक्य आहे की जो मनापासून नामस्मरण करतो त्याच्या जीवनामध्ये सत्कर्म हात धुवून त्याच्या मागं लागतात बघा. म्हणजे त्याची इच्छा असो किंवा नसो, त्याच्या जीवनामध्ये या सर्व सत्कर्मांचा एक खूप मोठा वर्षाव हा त्याच्या स्वभावाचं स्थित्यंतर झाल्यानंतर स्वाभाविकपणे घडत असतो. त्यामुळे तुम्ही समाजसेवा करा, तुम्ही गोरगरिबांच्यासाठी वेगवेगळे प्रकारचे उपक्रम करा, परंतु या सगळ्याच्या मागे अधिष्ठान आहे ते म्हणजे भगवंताच्या स्मरणाचं, भगवंताच्या चिंतनाचं. या प्रत्येक असलेल्या जीवामध्ये उपस्थित या भगवंताची पूजा करत आहोत, त्या संस्मृतीमध्ये आपण आपल्या जीवनात जेव्हा ही अशा पद्धतीची कर्म करू लागतो तेव्हा त्या गोष्टींना सुकृत म्हटलं जातं. अन्यथा आम्ही करत असलेल्या या सर्व गोष्टींमध्ये हा आमचा अहंकारच एक प्रकारे जर प्रबळ होणार असेल तर हे देखील केवळ आणि केवळ निव्वळ आमचे श्रम होतात बघा. परवाच त्या मिरजेचे आपटे काकांचं एक भागवत धर्मावरचं एक सुंदर 10 मिनिटाचं निरूपण ऐकण्यात आलं आणि त्यामध्ये त्यांनी धर्माची फार सुंदर व्याख्या सांगितली बघा. ते म्हणतात की सुकृत किंवा आपल्या जीवनातलं आचरण याचा एकमेव जर मोजमाप काही असेल तर ते म्हणजे प्रसन्नतेचं आहे. आपण ज्या व्यक्तीशी जो व्यवहार करू, ज्या व्यक्तीशी जो संवाद करू, ज्या व्यक्तीशी जो म्हणून आपला संपर्क येईल, तिथं तिथं जर आपण स्वाभाविक प्रसन्नता निर्माण करू शकलो तर प्रसन्नते इतका दुसरा कुठलाही स्वधर्म नाही आणि प्रसन्नते इतकं दुसरं कुठलंही सुकृत देखील नाही. या प्रसन्नतेसाठी ना काही आपल्याला द्यावं लागतं, ना काही आपल्याला घ्यावं लागतं. केवळ मनाची एक निर्मळता, मनाचा एक असा विलक्षण भाव की ज्यामुळं समोरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा व्यवहार न करता देखील अत्यंतिक आनंद आपल्या भेटीमध्ये होत असतो. अशा या प्रसन्नतेमध्ये या सुकृताचं सर्व रहस्य दडलेलं आहे बघा. आणि राजा जनकाने आणि माझ्या दशरथाने या सुकृताच्या आधारानेच या सर्व अयोध्यावासी आणि जनकवासियांना जे प्रेम दिलेलं आहे, जे मांगल्य दिलेलं आहे, त्या मांगल्यतेचा हा परिपाक होता. त्यांनी केलेल्या या अनंत सुकृतांचं हे त्यांना फळ होतं की त्यांच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीता त्यांची अपत्य या रूपाने आलेली आहेत. आणि हेच भक्ताचं देखील रहस्य आहे की माझं जप इतका आहे, माझी उपासना इतकी आहे, हा देखील कदाचित माझा अहंकारच ठरू शकेल जोपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला प्रसन्नता आणि त्याचबरोबर जीवनामध्ये या सर्व गोष्टी एक सहज स्वभाव होऊन इतरांसाठी जगण्याची एक कला प्राप्त करता येत नाही. आणि या गोष्टी आपण आपल्या घरापासून सुरू कराव्यात. समाजासाठी जेव्हा कराल तेव्हा कराल, परंतु आपल्या घरातले सासू सासरे म्हणा, आपली मुलं बाळ म्हणा, या सगळ्यांमध्ये एक प्रसन्नतेचं जर वातावरण आपण तयार करू शकलो तर खऱ्या अर्थाने या रामराज्याला आपण आपल्यापुरतं निदान प्रस्थापित करू शकतो बघा. अशा या प्रसन्नतेमध्ये सर्व सुकृतांचं रहस्य सामावलंय. त्यामुळे कदाचित आपण कोट्यावधी रुपये लोकांना द्याल, परंतु हे सर्व दान धर्म केल्यानंतरही जर त्यामध्ये हे सर्व मी केलेलं आहे अशी जर कुठं भावना असेल तर तेच मुळे तुमच्या या सर्व घटनेमध्ये तुम्हाला अप्रसन्नता देऊन जातं. विचार करा सज्जनो. आणि ज्याने या प्रसन्नतेच्या आधाराने जीवनात व्यवहार केला त्याच्या जीवनामध्येच, त्याच्या हृदयात या राम सीतापतीचा उदय होतो. आणि हेच या जनकवासियांनी अत्यंत गुह्य शब्दामध्ये आपल्याला सांगितलं की हे सर्व केवळ या शंकराची उपासना केल्याचं फळ आहे. आणि हा शंकर आमच्या जीवनामध्ये आम्हाला सद्गुरु रूपाने प्राप्त झालेला आहे. सद्गुरूची सेवा, सद्गुरूंनी दिलेलं साधन, सद्गुरूंनी दाखवलेला जीवन मार्ग, या आधाराने आपण चाललो की आमच्या जीवनामध्ये सत्कर्माच्या राशी पडतात आणि तीच सत्कर्म आमच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीताजींना एका सिंहासनावरती बसवून आमच्या जीवनाला मांगल्याने भरून टाकतात बघा.
असं मांगल्य ज्याने प्राप्त केलं त्याला ना भूतकाळ आहे ना त्याला भविष्यकाळ आहे, तो केवळ वर्तमान आहे. बघा, ज्याप्रमाणे ब्रह्माला देखील कुठला काळ नाही, ते केवळ आहे याच रूपात आहे, तशी ज्याच्या जीवनामध्ये या प्रभू रामचंद्र आणि सीताजींची प्राप्ती ज्याच्या हृदय आसनावरती झालेली आहे, जो केवळ समाधान रूप आहे, ज्याच्या समाधानाला ना भविष्य ना भूत आहे, जे केवळ वर्तमानामध्ये स्थिरावलेलं आहे, हेच या राजा जनक आणि दशरथजींच्या गुणगौरवाच्या आधाराने जनकवासी तुम्हा आम्हा प्रत्येकाला सांगू इच्छित आहेत की इन सम को न भयहु जग माही, है नहीं कतहु होनेहु नाही. यांच्यासारखा ना आधी कोणी झालेला आहे, यांच्यासारखा ह्या पुढे देखील कोणी होणार नाही. हे जे काही आज आम्ही पाहत आहोत, हे जे काही आम्ही मांगल्य अनुभवत आहोत, ही जे काही प्रसन्नता आम्ही आमच्या जीवनामध्ये बघत आहोत, बस तीच. आणि समाधान नावाची स्थिती देखील सज्जन हो, ही अशीच असते ज्याला ना कुठली स्मृती आहे भूतकाळातली, ना ज्याला कुठली आशा आहे भविष्याची, जी केवळ आहे याच स्थितीमध्ये आहे. आणि हे सर्व नामस्मरणाच्या आधाराने आपण सहजपणे प्राप्त करू शकतो. परंतु आमचं नाम कमी पडतं, आमचं स्मरण कमी पडतं, आमचं प्रेम कमी पडतं. आमच्या जीवनामध्ये आम्ही गुरुच्या मार्गावरती चालण्यामध्ये बऱ्याचदा धडपडतो, अपयशी ठरतो. बऱ्याचदा आमचा अहंकार आम्हाला कळत असूनही त्या मार्गावरती चालण्यापासून एक प्रकारे थांबवत असतो. विचार करून बघा, जीवनामध्ये ज्या क्षणी अकारण प्रसन्नतेचे आपण धनी व्हाल ना, ती अकारण प्रसन्नता हेच तुमच्या हृदयामध्ये उगवलेल्या प्रभू रामचंद्र आणि सीताजींचं स्वरूप आहे. आणि जेव्हा ते स्वरूप शाश्वत रूपाने तुमच्या चित्तामध्ये दृढ होईल, त्यावेळेला तुम्ही देखील राजा दशरथ आणि जनकासारखे ना आधी होता ना पुढे होणार आहात, केवळ तुमच्यासारखे तुम्हीच असाल. बघा, आणि हे आपलं निज स्वरूप आहे, हा ब्रह्मानंद आहे. या आनंदामध्ये निमग्न होण्यासाठी रामायण वाचतो आहोत आपण. आम्हाला त्या त्रेतायुगातल्या जुन्या गोष्टी लोक म्हणतात त्याप्रमाणे, अहो एवढे हजारो लाखो वर्ष झाल्यापूर्वीच्या गोष्टी सांगून काय फायदा मला माझ्या आजच्या जीवनात आत्ताच्या क्षणामध्ये ही प्रसन्नता घेण्यासाठी आहे. आणि या प्रसन्नतेची गुह्य सूत्र आहेत हो रामायणात. कारण हे राजा जनक आणि दशरथाने स्वबळावरती केलेलं सुकृत नव्हतं, तर ही कुठल्या तरी सद्गुरूची या महादेवाच्या रूपात केलेल्या उपासनेचं हे फळ होतं की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ही अपत्य रूपाने प्राप्त झालेली भक्ती आणि ब्रह्मस्वरूपाची रूप होते. जनकवासी सर्वजण या अत्यानंदामध्ये आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भाव आहे की आपण देखील या सर्व पुण्याच्या राशींचे एक भाग आहोत. कारण आम्ही ह्या वर्तमानामध्ये ह्या जनकपूरमध्ये जन्माला आलो आणि त्यामुळं आमच्या देखील पुण्याची गणना खरोखर आपण स्वतः देखील करू शकत नाही. अशा या सर्व जनकवासियांनी स्वतःच्या देखील असलेल्या या सर्व सुकृतांची मोजदाद जणू काही या प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या दर्शनातून आपण प्राप्त केलेली आहे, असा एक थेट निष्कर्ष तुम्हा आम्हा प्रत्येकासाठी दिलेला आहे. स्त्रियांमध्ये जनकवासियांमध्ये चर्चा उधाण आलेली आहे. गोस्वामी लिहितात, जिन जानकी राम छबी देखी को सुकृति हम सरिस बिसेशे, पुनि दे खबर रघुबीर बिहाहु, लेब भली विधि लोचन लाहो. आम्ही प्रभू रामचंद्र आणि सीताजींची छबी पाहिली. आम्ही पाहिलं स्वयंवरामध्ये कशा पद्धतीने सीताजींनी जयमाला प्रभू रामचंद्रांना परिधान केलेली आहे. खरोखर हे दृश्य पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आमच्यासारखे पुण्यात्मा आम्हीच आहोत. आणि आता या सर्व पुण्याचं फळ आम्हाला आणखीन मिळणार आहे, कारण आता या विवाहाचे देखील आम्ही प्रत्यक्षदर्शी होणार आहोत. या विवाहाचं मांगल्य, या विवाहाचे असलेली एक विलक्षण रीत,
या सर्वांमुळं जनकवासीय स्वतःच्या देखील सुकृताची जणू काही एक गणती करत आहेत. गोस्वामीजी लिहितात की सर्व स्त्रिया एकमेकांना म्हणत आहेत की अगं हे सुंदर नेत्र असणारी, जरी लौकिक दृष्टीने तुझे नेत्र अत्यंत सुंदर असले तरी देखील ऐक, नेत्र तर त्याचे सुंदर होतील ज्याला या विधात्याने त्याच्या या सुकृतांमुळं, अनंत प्रकारच्या त्याच्या या भाग्यातल्या पुण्य अंशामुळं या सर्व विवाहामध्ये त्याला भाग घेता येईल, या विवाहाचं त्याला दर्शन घेता येईल. अन्यथा लौकिक दृष्टीने डोळे सुंदर आहेत, परंतु जर ते डोळे प्रभू रामचंद्रांचं आणि सीताजींचं रूप पाहू शकत नसतील तर तुकाराम महाराज म्हणतात की अशा डोळ्यांपेक्षा आंधळे असलेलं बरं. अशा या सर्व सुकृतांची गणती जनकवासी करत आहेत आणि मग त्यामध्ये एक सुंदर असा आशेचा किरण देखील डोकावत आहे. बघा, जीवनामध्ये मनुष्य जेव्हा अशा समाधान रूपी स्थितीमध्ये असतो ना, तेव्हा या समाधान रूपी स्थितीमध्ये देखील ती पुण्यांशाची जी त्याची भरलेली एक सुकृताची जी त्याची एक बादली आहे किंवा एक भांड आहे, ते देखील कुठेतरी हळूहळू रित होत असतं. आणि या जनकवासियांनी बोलता बोलता की आपण आता या सर्व सुकृताच्या आधाराने काय काय पाहणार आहोत याचं जणू काही एक गणित मांडायला सुरुवात केली आहे. आणि त्यामध्ये आशा नावाची एक गोष्ट स्वाभाविकपणे प्रवेश करून गेली की आपण स्वयंवर तर पाहिलं, आपण सीताजी प्रभू रामचंद्रांना जयमाला परिधान करताना पाहिली, आता त्याला भविष्य झालेलं आहे की आपण त्यांचा विवाह देखील पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या डोळ्याचं पारणं फेडण्याची एक संधी मिळणार आहे. आणि मनुष्याची आशा ही अशाच पद्धतीने पल्लवित होत असते की आपल्या असलेल्या या पुण्यांशाच्या आधाराने मला एका गोष्टीची देखील खात्री वाटतेय. एक स्त्री म्हणते, कसली खात्री वाटते तुला? म्हणे, अगं, राजा जनकजींची सीता किती प्रिय मुलगी आहे हे आपण सर्वच जण जाणतो. सीतेच्या दर्शनाशिवाय राजा जनकजींचा एक देखील दिवस जात नाही. सतत त्यांच्या स्मृतीमध्ये आपली ही कन्या आणि तिच्याविषयी असलेलं हे विलक्षण प्रेम. मला निश्चित असं वाटतं की विवाहाच्या पश्चात जेव्हा सीताजी अयोध्येला जातील तेव्हा राजा जनकजी वारंवार काही ना काहीतरी निमित्ताने सीताजींना बोलवत राहतील. बर मग? आणि सीताजी देखील आपल्या वडिलांच्या आमंत्रणावरून वारंवार जनकपूरला येतील, काही दिवस जनकपूरला निवास करतील आणि मग या जनकपूरमध्ये पुन्हा हे दोन बंधू सीताजींना घेऊन जाण्यासाठी येतील. आणि हो, त्या आधाराने आम्हाला वारंवार वारंवार प्रभू रामचंद्र आणि सीताजींची छबी पाहण्याचा योग मिळेल. सज्जनो, हेच जीवाचं आशा नावाचं एक विलक्षण कोडं आहे की तो या समाधान नावाच्या स्थितीमधून कधी भविष्याच्या आशेमध्ये निघून जातो हे त्यालाच कळत नाही. ही स्थिती, ती प्रसन्नता केवळ त्याच क्षणामध्ये जगायची असते. त्याला ना भविष्य आहे ना त्याला भूत आहे, परंतु आम्ही ज्या क्षणी त्याला भविष्याशी जोडतो त्या क्षणी ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये वर्तमानातून आम्ही घालवत असतो. बघा, ज्या जनकवासियांनी हे स्वप्न पाहिलेलं आहे की सीताजींना वारंवार जनकजी बोलवतील आणि त्या निमित्ताने प्रभू रामचंद्र वारंवार जनकपूरला येतील, आपल्याला देखील हे सतत बघायचं एक संधी निर्माण होईल. मला सांगा, सीताजी विवाहाच्या पश्चात पुन्हा कधी जनकपूरला आल्याचं निदान तुलसी रामायणामध्ये कुठं संदर्भ आहे का? अर्थातच नाही. त्या गेल्या त्या पुढं तशाच तिथून वनवासामध्ये. अहो, ज्या राजा जनकाचं एवढं प्रेम सीताजींवर, त्याला देखील आपली सीता अरण्यामध्ये वनवासी वेशात पाहण्याचा योग आला. त्यामुळे या सर्व गोष्टींचा निष्कर्ष हाच आहे की आमच्या जीवनातलं सुकृत ह्याला ना भविष्यात ना भूतकाळात, त्याला केवळ प्रसन्नतेच्या आधाराने वर्तमानात अनुभवणं हेच सर्व आपल्या जीवनातल्या सुकृतांचं खरं फळ आहे. अशा प्रसन्नतेमध्ये राहा,
ती प्रसन्नता सांसर्गिक आहे. ती प्रसन्नता तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्या एखाद्या सुगंधासारखा तुमच्या अवतीभोवती घुटमळत राहते. आणि जीवन ज्याने या प्रसन्नतेच्या सुगंधाने भरलं त्याच्या हृदयामध्ये निश्चितपणे प्रभू रामचंद्र आणि सीताजींचा उदय झालेला आहे. हेच या आत्मज्ञानाचं देखील एक द्योतक आहे. आता यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.